नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM 020 म्हणजेच श्रीमद भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 20. मागच्या 19व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेच्या तिसरा अध्याय ज्याचं नाव आहे कर्मयोग त्याच्या 35व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. आता ह्या 20व्या भागामध्ये आपण 36 ते 43 श्लोक कव्हर करणार आहोत. म्हणजे तिसरा अध्याय आपला या भागामध्ये संपणार आहे. तर प्रत्यक्ष श्लोक वाचन सुरू करण्यापूर्वी आपल्याला नेहमीची विनंती की कृपया व्हिडिओला लाईक करा. आपली एक छोटीशी कॉमेंट मला खूप पद्धतीने मदत करणार आहे, त्यामुळे एक कॉमेंट अवश्य करा. माझ्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब किंवा फॉलो केले नसेल तर फॉलो किंवा सबस्क्राईब करा. आता आपण श्लोक वाचनाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी परमेश्वराचं परमात्म्याचं एकदा ध्यान करूयात. ओम श्री परमात्मने नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव. आपण ह्या उपक्रमासाठी जे पुस्तक वापरत आहोत त्या पुस्तकाचा नावाचा पुन्हा एकदा उल्लेख करतो. आपण सुद्धा बाजारात जाऊन हे पुस्तक विकत घेऊ शकता किंवा गीता प्रेस गोरखपूरच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे पुस्तक मागवू शकता, जेणेकरून तुम्हाला सहजगत्या हे पुस्तक वाचता येईल. ज्यांना पुस्तक वाचणं शक्य नाहीये त्यांच्यासाठी आणि माझ्या स्वतःसाठी मी हा उपक्रम करत आहे. मी हे व्हिडिओ वारंवार मी स्वतःच ऐकत असतो, त्यामुळे मला भगवद्गीता समजावून घेण्यासाठी मी हा उपक्रम करत आहे. तुम्ही जर ऐकत असाल जाता येता, काम करता करता, स्वयंपाक करता करता, झोपताना, पडल्या पडल्या कधीही तुम्ही जर ऐकलेत तर तुमचाही फायदा होऊ शकतो आणि तो माझ्यासाठी बोनस असेल. हे पुस्तक जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ते आपण वाचतो आहोत. श्रीमद भगवद्गीता तत्वविवेचनी हिंदी टीकेचा मराठी अनुवाद हे गीता प्रेस गोरखपूरचं पुस्तक आहे. हे आपण वापरत आहोत. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. 36व्या श्लोकापासून 36व्या श्लोकाचा संबंध पहिल्यांदा आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे वाचूयात. स्वधर्माचे पालन करण्यातच मनुष्याचे कल्याण आहे. परमार्थाचे सेवन व निषिद्ध कर्माचे आचरण करण्यामध्ये सर्व प्रकारची हानी आहे. ही गोष्ट व्यवस्थित समजून घेतल्यावरही मनुष्य आपली इच्छा, विचार व धर्म यांच्या विरुद्ध असलेल्या पापाचारासाठी का प्रवृत्त होतो हे जाणण्याच्या इच्छेमुळे अर्जुन विचारतो. आता पुढे अर्जुन प्रश्न विचारणारे भगवंतांना, परमेश्वराला प्रश्न विचारतोय 36व्या श्लोकामध्ये. एक आधी कटाक्ष टाकूया आणि मग वाचण्याचा प्रयत्न करूया, शुद्ध रूपाने वाचण्याचा प्रयत्न. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अर्थ बघूयात 36व्या श्लोकाचा. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो. पुन्हा एकदा वाचतो. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तर मग हा मनुष्य म्हणजे आपण स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो. सुंदर प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे. हा प्रश्न आपल्याला सुद्धा पडत असेल. आता बघूयात त्याच्या प्रश्न उत्तराद्वारे खोलात जाऊन समजावून घेऊयात की नेमकं अर्जुनाला काय म्हणायचं आहे. पहिला प्रश्न 36व्या श्लोकावरचा. या श्लोकातील अर्जुनाच्या प्रश्नाचे तात्पर्य काय? उत्तर, भगवंतांनी हे पूर्वीच सांगितले होते की प्रयत्न करणाऱ्या बुद्धिमान मनुष्याच्या मनालाही इंद्रिय जबरदस्तीने विचलित करतात. व्यवहारातही असे पाहावयास मिळते की बुद्धिमान विवेकशील असा मनुष्य प्रत्यक्षपणे व अनुमानाने पापांचा वाईट परिणाम पाहून व विचार करून पापामध्ये प्रवृत्त होणे हे योग्य समजत नाही, म्हणून तो स्वेच्छेने पापकर्म करत नाही. पापकर्मांकडे त्याला ओढून घेतलं जातं. तथापि रोगी जसा कुपथ्य करतो तशी जबरदस्तीने त्याच्या हातून पापकर्मे घडतात. म्हणून वरील प्रश्नाद्वारे अर्जुन भगवंतांकडून या गोष्टीचा निर्णय घेऊ इच्छितो की मनुष्याला जबरदस्तीने पापांमध्ये ओढणारा कोण आहे? स्वतः परमेश्वरच माणसांना पापांमध्ये प्रवृत्त करतो काय? त्यामुळेच ते पापांपासून परावृत्त होत नाहीत की प्रारब्धामुळे नाईलाज होऊन त्यांना पापे करावी लागतात, की याचे एखादे दुसरेच कारण आहे? सुंदर प्रश्न अर्जुनाने भगवंतांना विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर क्रमानुसार भगवंत आपल्याला देतीलच. प्रश्न आपल्यालाही पडला असेल. प्रश्न समजावून घेण्यासाठी गीता प्रेस गोरखपूरनी आपल्याला 2 प्रश्न दिले होते. पुढच्या 37व्या श्लोकाकडे जाऊयात. तिथे आता भगवान अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत. संबंध अर्जुनाने असे विचारल्यावर श्रीकृष्ण सांगू लागले. 37वा श्लोक. श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्ये नमिह वैरिणम. अर्थ बघूयात 37व्या श्लोकाचा. श्री भगवान म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप
खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे, हाच या विषयातील वैरी आहे असे तू जाण. आता हे कुठून उत्पन्न होतं नेमकं, हा लोभ कुठून येतो याचं उत्तर भगवंत देत आहेत. अर्जुनाच्या पहिल्या आधीच्या श्लोकामध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर भगवंत देत आहेत. अजून आता खोलात जाऊन समजावून घेऊयात आपल्या प्रश्न उत्तरांद्वारे. पहिला प्रश्न 37व्या श्लोकावरचा. कामहा आणि क्रोधहा या दोन्ही पदांच्या बरोबरच 2 वेळा एषहा या पदाचा उपयोग करण्याचा भावार्थ काय? तसेच रजोगुण समुद्भव या विशेषणाचा संबंध कोणत्या पदाबरोबर आहे? उत्तर 34व्या श्लोकात असे सांगितले आहे की प्रत्येक इंद्रियाच्या विषयांमध्ये असणारे आसक्ती व द्वेष हे या मनुष्यास लुटणारे डाकू आहेत. प्रत्येक इंद्रियांच्या विषयांमध्ये असणारे आसक्ती व द्वेष हे मनुष्यास लुटणारे डाकू आहेत. आपल्यामध्ये हा लोभ उत्पन्न करणारे कोण आहेत? इंद्रियांचे विषय जे आहेत ते आपल्यामध्ये लोभ उत्पन्न करणारे डाकू आहेत. त्या दोन्हींचे स्थूल रूप असे काम क्रोध होत. हा भावार्थ दाखवण्यासाठीच व दोन्हीमध्ये काम प्रधान आहे, कारण रागाचे तो स्थूल रूप आहे, त्याच्यामुळे क्रोधाची उत्पत्ती होते. हे दाखवण्यासाठी कामहा व क्रोधहा या दोन्ही पदांबरोबर एषहा या पदाचा उपयोग केलेला आहे. म्हणजे काम निर्माण होतं आणि कामातून म्हणजे इंद्रियाच्या भोगातून भोगवासनेतून किंवा आसक्तीमधून काम निर्माण होतं आणि कामामधून क्रोध निर्माण होतो असं आपल्याला ते सांगतायत. आणि म्हणून दोन्हीला एषहा शब्द वापरलेला आहे. धन्यवाद जगदयालजी गोयंदकाजी आणि गीता प्रेस गोरखपूर. कामाची उत्पत्ती आसक्तीपासून होते, त्यामुळे रजोगुण समुद्भव या विशेषणाचा कामहा या पदाबरोबरच संबंध आहे. पुढचा प्रश्न. जर काम व क्रोध हे दोन्ही मनुष्याचे शत्रू असतील तर मग भगवंतांनी प्रथम दोघांची नावे घेऊन नंतर एकट्या कामालाच शत्रू समजण्यास का सांगितले आहे? सुंदर प्रश्न. उत्तर पूर्वी सांगितलेले आहेच की कामामुळेच क्रोधाची उत्पत्ती होते, म्हणून कामाचा नाश झाल्यावर क्रोधाचा नाशही आपोआपच होतो. कामाचा नाश झाला तर क्रोधाचा ऑटोमॅटिकली नाश होणार आहे. म्हणून भगवंतांनी या प्रकरणात यानंतर केवळ काम याचेच नाव घेतले आहे. परंतु यावरून कोणी असे समजू नये की पापांचे कारण केवळ कामच आहे व क्रोधाचा त्याच्याशी काही संबंध नाही, म्हणून प्रकरणाच्या सुरुवातीला कामाबरोबर क्रोधाची गणना केलेली आहे. पुढचा प्रश्न. कामाची उत्पत्ती रजोगुणामुळे होते की आसक्तीमुळे? वा. उत्तर रजोगुणामुळे आसक्तीची वृद्धी होते आणि आसक्तीमुळे रजोगुणाची वृद्धी होते. एकमेकांस पूरक आहेत दोन्ही. रजोगुणामुळे आसक्ती आणि आसक्तीमुळे रजोगुण हे दोन्ही एकमेकांमुळे वाढतात, म्हणून या दोन्हींचे स्वरूप एकच मानले गेले आहे. म्हणून कामाच्या उत्पत्तीची दोन्हीही कारणे आहेत. पुढचा प्रश्न. कामाला महाशनहा म्हणजे खूप खाणारा म्हणण्याचे तात्पर्य काय आहे? उत्तर यातून असे दर्शवले आहे की हा काम भोग भोगून कधीही तृप्त होत नाही. ज्याप्रमाणे तूप व इंधन यांच्यामुळे अग्नी वाढतो, त्याप्रमाणे मनुष्य जितके म्हणून अधिक भोग भोगतो तितकी अधिक त्याची भोग तृष्णा वाढतच जाते. म्हणून भोगांची लालूच दाखवून मी साम व दाम नीतीने कामरूप वैऱ्यावर विजय मिळवीन असे मनुष्याने कधीही समजू नये. त्यासाठी दंडनीतीचाच उपयोग करावा. पुढचा प्रश्न. कामाला महापापमा म्हणजे मोठा पापी असे म्हणण्याचा भावार्थ काय आहे? उत्तर यातून असे दर्शवले आहे की अनर्थाचे कारण हा कामच होय. मनुष्यास इच्छा नसताना पापांमध्ये ढकलणारे प्रारब्धही नसते व ईश्वरही नसतो. मनुष्याला पापांमध्ये प्रारब्धही ढकलत नाही आणि ईश्वरही ढकलत नाही. ईश्वर कोणालाही पापही देत नाही आणि पुण्यही देत नाही. आपल्याला जे पापाकडे आकृष्ट करतात ते काम आणि क्रोध करतात. कामातून क्रोध आणि क्रोधातून काम असे दोन्ही एकमेकांना पूरक ठरणारे आता आपण वाचलं. मनुष्यास इच्छा नसतानाही पापांमध्ये ढकलणारे प्रारब्धही नसते व ईश्वरही नसतो. हा कामच या माणसास नाना प्रकारच्या भोगांमध्ये आसक्त करून त्याला जबरदस्तीने पापे करावयास लावतो, म्हणून तो महान पापी होय. रजोगुण आणि आसक्ती, काम आणि क्रोध हे एकमेकांशी रिलेटेड आहेत. हे जसे रजोगुण वाढत जातात तसं काम वाढत जातं. काम वाढत गेलं की रजोगुण वाढत जातात. त्याचप्रमाणे कामातून क्रोध निर्माण होतो आणि मनुष्याकडून पापे घडतात असं भगवंत आपल्याला सांगतायत. प्रारब्धही पाप करवून घेत नाही आणि ईश्वरही आपल्याकडून पाप करवून घेत नाही. त्यामुळे जर कोणी देवाला दोष देत असेल स्वतःच्या पापकर्मांचा तर चुकीचं आहे. परमेश्वर दोषही म्हणजे पापही करून घेत नाही आणि पुण्यही करून घेत नाही. जे करतो ते आपण करतो. पुढचा प्रश्न. त्यालाच तू याबाबतीत वैरीमान या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर यातून असे दर्शवले आहे की जिचा परिणाम मोठे दुःख किंवा मृत्यू आहे, अशा स्थितीत जो आम्हाला जबरदस्तीने घेऊन जातो
त्याला आपला शत्रू समजावे आणि शक्यतो लवकरात लवकर त्याचा नाश करून टाकावा. हा काम मनुष्यास त्याची इच्छा नसताना जबरदस्तीने पापांमध्ये ओढतो व त्याला जन्म मरण रूपी आणि नरक भोगरूपी मोठा दुःखांचा भागीदार बनवतो. म्हणून कामालाच आपल्या कल्याण मार्गातील महान शत्रू मानले पाहिजे. ईश्वर तर परम दयाळू व प्राण्यांचा सुहृद आहे. तो कुणाला पापांमध्ये कसा ढकलू शकेल? आणि प्रारब्ध हे पूर्वी केलेल्या कर्मांच्या भोगांचे नाव आहे. त्याच्यामध्ये कुणास पापांसाठी प्रवृत्त करण्याची शक्ती नाही. म्हणून पापांसाठी प्रवृत्त करणारा दुसरा कोणी वैरी नसून हा कामच हा आपला वैरी आहे. स्पष्टपणे अत्यंत महत्वाचा संदेश भगवद्गीतेमधला अनेक गैरसमज दूर करणारा संदेश आपल्याला या 2 श्लोकातून मिळाला. धन्यवाद. पुढचा श्लोक 38वा श्लोक आणि त्याचा संबंध. पूर्वीच्या श्लोकामध्ये समस्त अनर्थांचे मूळ व या मनुष्याला अनिच्छेने पापासाठी प्रवृत्त करणारा वैरी असे कामास म्हटले आहे. यावर अशी जिज्ञासा उत्पन्न होते की हा काम मनुष्याला पापासाठी कशा प्रकारे प्रवृत्त करतो. यासाठी भगवंत आता पुढील 3 श्लोकांद्वारे समजून देत आहेत की हा काम मनुष्याचे ज्ञान आच्छादित करून त्याला आंधळा बनवतो व पापांच्या खड्ड्यात ढकलून देतो. 38वा श्लोक पुढचा एक कटाक्ष टाकूया आणि मग वाचण्याचा प्रयत्न करूयात. धूमेनाव्रियते वन्निर यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम. 38व्या श्लोकाचा अर्थ. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो त्याचप्रमाणे या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते. कामामुळे ज्ञान आच्छादित राहते. त्यासाठी 3 उदाहरणं दिलीत. धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वार जी असते, लहान बाळाची वार जी असते त्यांनी गर्भ झाकला जातो. त्याप्रमाणे हे ज्ञान कशामुळे झाकलं जातं तर आपल्या कामामुळे ज्ञान झाकलं जातं असं परमेश्वर म्हणतायत, भगवंत म्हणतायत. बघूयात प्रश्न उत्तर या 38व्या श्लोकावरची. धूर, मल व वार या तिन्ही दृष्टांतांनी कामामुळे ज्ञान आवृत्त होते असे सांगण्याचा भावार्थ काय? उत्तर. याद्वारे असे दर्शवले आहे की कामच मल, विक्षेप आणि आवरण या तिन्ही दोषांच्या रूपात येऊन मनुष्याचे ज्ञान झाकून टाकतो. येथे धूर म्हणजे विक्षेप असे समजले पाहिजे. ज्याप्रमाणे धूर हा चंचल असूनही अग्नीला झाकून टाकतो त्याप्रमाणे विक्षेप हा चंचल असूनही ज्ञानास झाकून टाकतो. कारण एकाग्रतेशिवाय अंतःकरणात ज्ञानशक्ती प्रकाशित होऊ शकत नाही, ती दबून राहते. येथे मल म्हणजे मलदोष असे समजले पाहिजे. ज्याप्रमाणे दर्पणावर मळ साचल्यामुळे किंवा धूळ साचल्यामुळे त्यात प्रतिबिंब पडत नाही त्याप्रमाणे पापांच्यामुळे अंतःकरण अत्यंत मलिन झाल्यावर त्यात वस्तू किंवा कर्तव्य यांचे यथार्थ स्वरूप प्रकाशित होत नाही. त्यामुळे मनुष्य त्याचे यथार्थ विवेचन करू शकत नाही. येथे वार म्हणजे आवरण असे समजले पाहिजे. ज्याप्रमाणे वारेमुळे गर्भ पूर्णपणे झाकून टाकला जातो आणि त्याचा कोणताही अंश दिसत नाही त्याप्रमाणे आचरणामुळे ज्ञान पूर्णपणे झाकून जाते. ज्याचे अंतःकरण अज्ञानामुळे मोहित होते तो मनुष्य निद्रा व आळस यांनी इत्यादींच्या सुखात अडकून कोणत्याही प्रकारचा विचार करण्यास प्रवृत्त होत नाही. हा कामच मनुष्याच्या अंतःकरणात नाना प्रकारच्या भोगांची पिपासा वाढवून त्याला चंचल बनवतो. हाच काम मनुष्याला नाना प्रकारची पापे करायला लावून अंतःकरणामध्ये मलदोष वाढवतो आणि हाच निद्रा, आळस आणि निष्क्रियता यांमध्ये त्याची सुखबुद्धी निर्माण करून त्याला सर्वस्वी विवेकशून्य बनवून टाकतो. म्हणून त्यास तिन्ही प्रकारे ज्ञानास आच्छादित करणारा असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न. येथे तेन या पदाचा अर्थ काम आणि इदम या पदाचा अर्थ ज्ञान असा कोणत्या आधारे केलेला आहे? उत्तर. यापूर्वी बघा आपण संस्कृत सुद्धा शिकतो आहोत. शब्द एक आहे आणि त्याचा अर्थ वेगळाच घेतलेला आहे, भावार्थ वेगळाच घेतलाय. तो का घेतलाय असा प्रश्न आहे. यापूर्वीच्या श्लोकात कामास वैरी समजावे असे म्हटले आहे आणि पुढील श्लोकात भगवंतांनी प्रत्यक्षपणे कामाचे ज्ञान हे आवृत्त होत असल्याचे सांगून असे स्पष्ट केले आहे की या श्लोकात तेन हे सर्वनाम काम याचे व इदम हे सर्वनाम ज्ञान याचे वाचक आहे. याच आधारे दोन्ही पदांचा वरील अर्थ केलेला आहे. पुढचा 39वा श्लोक त्याचा संबंध. पूर्वीच्या श्लोकात तेन हे पद कामाचे व इदम हे पद ज्ञानाचे वाचक आहे. ही गोष्ट स्पष्ट करताना भगवंत सांगत आहेत की काम हा अग्नीप्रमाणे कधीही तृप्त न होणारा आहे. काम हा अग्नीप्रमाणे कधीही तृप्त न होणारा आहे. पुढचा श्लोक 39वा एक कटाक्ष आणि वाचूयात. आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौंतेय दुष्पुरेणानलेन च. अर्थ बघूयात 39व्या श्लोकाचा. आणि हे अर्जुना, कधीही तृप्त न होणारा हा कामरूप अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने मनुष्यांचे ज्ञान झाकले आहे. काम हा आपला कायमचा शत्रू आहे आणि त्याने आपले ज्ञान झाकलेले आहे. पहिला प्रश्न.
अनलेन आणि दुष्पूरेण या विशेषणांचा तात्पर्यार्थ काय? उत्तर बस आता आणखी काही नको अशा तृप्तीच्या भावनेचे वाचक अलम हे अव्यय आहे. या तृप्तीचा ज्यात अभाव असेल त्याला अनल असे म्हणतात. अग्नीमध्ये कितीही तूप आणि इंधन घातले तरी त्याची तृप्ती कधीही होत नाही, म्हणून अग्नीचे नाव अनल असे आहे. जो कोणत्याही प्रकारे पूर्ण होत नाही त्याला दुष्पूर असे म्हणतात. म्हणून येथे वरील विशेषणांचा उपयोग करून असे दाखवले आहे की हा काम सुद्धा अग्नीप्रमाणे अनल व दुष्पूर आहे. मनुष्य जसजसा विषय भोगतो तसतसा त्याचा काम अग्नीप्रमाणे वाढत जातो. त्याची तृप्ती होत नाही. राजा ययातीने पुष्कळचे भोग भोगल्यावर शेवटी असे म्हटले आहे की न जातु काम कामानुपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवभिवर्धते. श्रीमद भागवत 9:11-14. पुढचा पॅरेग्राफ. विषयांच्या उपभोगाने काम किंवा ह्या श्लोकाचा अर्थ, महाभारतातल्या श्लोकाचा अर्थ, विषयांच्या उपभोगाने ज्ञान कधी शांत होत नसते. तुपाने अग्नी जसा वाढत जातो तसा काम भोगाने वाढतच जातो. विषयांच्या उपभोगाने काम कधीही शांत होऊ शकत नसतो. तुपाने अग्नी जसा वाढत जातो तसतसा काम भोगाने वाढत जातं. म्हणजे जेवढं आपण भोग घेत जाऊ, इंद्रियांच्या विषयांचा भोग भोगत जाऊ, तसतसा आपला कामाग्नी अजून प्रज्वलित होत जाणार आहे. अजून भोगाची आसक्ती निर्माण होणार आहे, अजून काम होणार आहे आणि त्यातून पाप घडणार आहेत. ही सायकल आहे, विशेष सायकल आहे. या सायकलमध्ये माणूस फसत जातो आणि ह्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. पुढचा प्रश्न. येथे ज्ञानिनः हे पद कोणत्या ज्ञानी पुरुषाचे वाचक आहे आणि काम त्यांचा नित्यवैरी आहे असे सांगण्याचा भावार्थ काय? उत्तर. येथे ज्ञानिनः हे पद यथार्थ ज्ञानाच्या प्राप्तीसाठी साधन करणाऱ्या विवेकशील साधकांचे वाचक आहे. हा कामरूपी शत्रू त्या साधकाच्या अंतःकरणातील विवेक, वैराग्य आणि निष्काम भाव यांना स्थिर राहू देत नाही. तो त्यांच्या साधनामध्ये बाधा उत्पन्न करीत राहतो. त्यामुळे याला ज्ञानी पुरुषांचा नित्यवैरी असे म्हटले आहे. वास्तविक हा काम सर्वांनाच अधोगतीस नेणारा असल्यामुळे सर्वांचा वैरी आहे. परंतु अविवेकी मनुष्य विषयांचा भोग घेताना भोगाविषयीची सुखाची बुद्धी असल्यामुळे भ्रमात पडून कामाला आपल्या मित्रासारखे मानतो. आणि याचे तत्व जाणणारे जे विवेकी पुरुष आहेत त्यांना हा प्रत्यक्षपणे हानिकारक वाटतो. म्हणून याला अविवेकी लोकांचा नित्यवैरी असे न म्हणता ज्ञानी लोकांचा नित्यवैरी असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न. येथे कामरूपेण हे पद कोणत्या कामाचे वाचक आहे? उत्तर. जो काम दुर्गुणांमध्ये मोडतो त्याचा त्याग करावा असे गीतेमध्ये ठिकठिकाणी सांगितले आहे. 16व्या अध्यायात ज्याला नरकाचे द्वार असे म्हटले आहे त्या प्रापंचिक विषय भोगांची कामना हे स्वरूप असणाऱ्या कामाचे वाचक येथे कामरूपेण हे पद आहे. भगवंतांना भेटण्याची, त्यांचे भजन ध्यान करण्याची अथवा सात्विक कर्माचे अनुष्ठान करण्याची जी शुभ इच्छा असते तिचे नाव काम नव्हे. अशी शुभ इच्छा मनुष्याचे कल्याण करणारी असते आणि ती या विषय भोगांची कामनारूपी कामाचा नाश करणारी असते. शुभ इच्छा ही साधुकाचा शत्रू कशी असू शकेल? शुभ इच्छेने जे काम केलं जातं ते काम नव्हे, भोगांसाठी जे केलं जातं ते काम, असं ते आपल्याला समजावून सांगतायत. म्हणून गीतेमध्ये काम या शब्दाचा अर्थ प्रापंचिक इष्टानिष्ट भोगांच्या संयोग वियोगाची कामना किंवा भोग्य पदार्थ असाच समजला पाहिजे. त्याचप्रमाणे 34व्या श्लोकात किंवा अन्यत्र कुठेही जे राग किंवा संग असे शब्द आलेले आहेत तेही भगवत विषयक अनुरागाचे वाचक नसून कामोत्पादक भोगासक्तीचेच वाचक आहेत असे समजले पाहिजे. पुढचा प्रश्न. ज्ञानम हे पद कोणत्या ज्ञानाचे वाचक आहे आणि ते कामाने झाकलेले आहे असे सांगण्याचे तात्पर्य काय? उत्तर. येथे ज्ञानम हे पद परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाचे वाचक होय आणि ते कामाने झाकलेले आहे असे सांगून दर्शवले आहे की ज्याप्रमाणे वारेने आवृत्त असूनही बालक ती वार फाडून त्यातून बाहेर निघण्यास समर्थ असते आणि जशी अग्नी ज्याप्रमाणे प्रज्वलित होऊन आपणास झाकणाऱ्या धुराचा नाश करून टाकतो, त्याचप्रमाणे ज्यावेळी एखादा संत, महापुरुष किंवा शास्त्र यांच्या उपदेशामुळे परमात्म्याच्या तत्वाचे ज्ञान जागृत होते त्यावेळी ते ज्ञान कामाने झाकलेले असले तरीही कामाचा नाश करून स्वतः प्रकाशित होते. म्हणून काम हा ज्ञानास आवृत्त करणारा असला तरीही वस्तुतः ज्ञानापेक्षा तो सर्वस्वी निर्बळ आहे. पुढचा श्लोक 40वा श्लोक, त्याचा संबंध बघूयात. अशा प्रकारे कामाने ज्ञान आवृत्त होते असे सांगून आता त्याला मारण्याचा उपाय सांगण्यासाठी
त्याचे निवासस्थान कोठे आहे, तसेच तो जीवात्म्याला कसे मोहित करतो हे भगवंत सांगत आहेत. आता उपाय सांगतायत भगवंतांनी. बघा, भगवद्गीता आपल्याला आपल्या समस्या सांगते, समस्येवरचा उपाय सांगते आणि त्यावरती आपल्याला कृती काय करायला पाहिजे हे तिन्ही सांगते. म्हणजे समस्या काय आहे, त्याच्यावरती उपाय काय आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कृती काय करायची, नेमकं काम काय करायचं किंवा कर्तव्य काय करायचं आहे हे आपल्याला मार्गदर्शन आपल्याला भगवद्गीता तिन्ही बाबतींमध्ये देत आहे. समस्या, उपाय आणि त्याच्यावरचा कृती, त्याची कृती. 40वा श्लोक एक कटाक्ष टाकूया आणि मग वाचूयात. इंद्रियाणि मनोबुद्धिर अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम. 40व्या श्लोकाचा अर्थ, इंद्रिये, मन आणि बुद्धी ही याचे निवासस्थान म्हटली जातात. हा काम या मन, बुद्धी व इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो. पुन्हा एकदा वाचतो. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही कामाचे निवासस्थान म्हटली जातात. हा काम काय करतो तर मन, बुद्धी व इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून टाकतो. ज्ञान म्हणजे काय, वेद. वेद म्हणजे काय, परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग. या सगळ्याला आच्छादित करून टाकणारं ही इंद्रिय, मन आणि बुद्धी असतात आणि त्याच्यामध्ये काम भरलेलं असतं. पुढचा या श्लोकावरचा पहिला प्रश्न, इंद्रिय, मन व बुद्धी हे सर्व कामाची निवासस्थाने म्हटली जातात, या म्हणण्याचा भावार्थ काय. उत्तर, असे म्हणून असे दर्शवले आहे की मन, बुद्धी व इंद्रिये ही मनुष्याच्या ताब्यात राहत नसल्यामुळे त्यांच्यावर काम आपला अधिकार गाजवतो. म्हणून कल्याण इच्छिणाऱ्या मनुष्याने आपले मन, बुद्धी व इंद्रिये यातून त्या कामरूपी वैऱ्याला ताबडतोब हाकलून दिले पाहिजे किंवा त्याला रोखून नष्ट करून टाकले पाहिजे. नाहीतर तो धुरात घुसलेल्या शत्रूप्रमाणे मनुष्य जीवनरूपी अमूल्य धन नष्ट करत राहील. पुढचा प्रश्न, हा काम मन, बुद्धी आणि इंद्रिये यांच्याद्वारे ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो, या म्हणण्याचा भावार्थ काय. उत्तर, याद्वारे असे दर्शवले आहे की हा काम मनुष्याचे मन, बुद्धी व इंद्रिये यांच्यामध्ये प्रवेश करून त्याची म्हणजे मनुष्याची विवेकशक्ती नष्ट करून टाकतो आणि भोगांमध्ये सुख आहे असे दाखवून त्याला पापांकडे प्रवृत्त करतो. भोगांमध्ये दिसणारं सुख बघून आपल्यातली विवेक शक्ती नष्ट होते आणि आपण पापांकडे आकर्षित होतो आणि त्यामुळे मनुष्याचे म्हणजे आपले अधःपतन होते. म्हणून त्यांच्यापासून लवकर सावध झाले पाहिजे असं भगवंत आपल्याला सांगतायत. ही गोष्ट एका कल्पित दृष्टांताद्वारे समजावता येईल. चेतनसिंह नावाचा एक राजा होता. त्याच्या पंतप्रधानाचे नाव होते ज्ञानसागर. पंतप्रधानाच्या हाताखाली एक सहकारी मंत्री होता. त्याचे नाव होते चंचलसिंह. राजा आपले पंतप्रधान व मंत्री यांच्याबरोबर आपली राजधानी मध्यपुरी येथे राहत होता. राज्याची विभागणी 10 जिल्ह्यात झालेली होती आणि प्रत्येक जिल्ह्यावर एक जिल्हाधिकारी नेमलेला होता. राजा मोठा, विचारशील, कर्मकुशल आणि सुशील होता. त्याच्या राज्यात सर्वजण सुखी होते. राज्य दिवसेंदिवस उन्नत होते. एकदा त्याच्या राज्यात जगमोहन नावाचा तत्वांचा सरदार आला. तो मोठा, पाताळ यंत्री व धोकेबाज होता. कपटाचे विष आत भरलेले असले तरी त्याची वाणी मोठी गोड होती. तो ज्याप्रमाणे बोले त्याला मोहित करून टाकत असे. तो एका व्यापाऱ्याच्या वेशात आला आणि त्याने जिल्हाधिकाऱ्याला भेटून त्याच्याकडे राज्यात आपला व्यापार करण्याची परवानगी मागितली. जिल्हाधिकाऱ्यांना खूप लालूच दाखवली. त्यांना लालूच लागली, पण ते आपल्या अधिकाराचा परवानगीशिवाय काही करू शकत नव्हते. धोकेबाज व्यापारी जगमोहनने सल्ला दिल्याप्रमाणे ते सर्वजण त्याला घेऊन आपला अधिकारी असलेले सहकारी मंत्री चंचलसिंह यांच्याकडे गेले. त्या ठकसेन व्यापाराने त्याला खूप लालूच दाखवली. शेवटी चंचलसिंह हाही जगमोहनच्या गोड बोलण्यास फसला. चंचलसिंह त्याला आपल्यावरचा जो अधिकारी त्या ज्ञानसागराशी घेऊन गेला. ज्ञानसागर बुद्धिमान तर होता, परंतु मनाने काहीसा दुबळा होता. योग्य विचार करून एखादा निर्णय घेणे त्याला जमत नसे. त्यामुळे तो आपला सहकारी चंचलसिंह व 10 जिल्हाधिकारी यांच्या मताने वागत असे आणि ते त्याचा गैरफायदा घेत असत. आता चंचलसिंह व जिल्हाधिकारी यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो ठकसेन व्यापाऱ्याच्या जाळात सापडला. त्याने परवाना देण्याचे मान्य केले, पण तो म्हणाला की महाराज चेतनसिंहाच्या मंजुरीशिवाय सर्व राज्याचे परवाना पत्र देता येणार नाही. शेवटी त्या ठक व्यापाऱ्याच्या म्हणण्यावरून तो त्याला राजापाशी घेऊन गेला. तो ठक मोठा चतुर होता. त्याने राजाला मोठ्या मोठ्या वस्तू दाखवल्या. राजाही लोभात पडला आणि त्याने जगमोहनला आपल्या राज्यात सगळीकडे मुक्त व्यापार करण्याची व कोठ्या खोलण्याची परवानगी दिली. जगमोहनने जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांचे आणि मंत्र्यांचे हात दाबून त्यांना वश केले व सर्व राज्यात आपले जाळे पसरले. जेव्हा त्याचा जम बसला तेव्हा तो निर्विघ्नपणे प्रजेला लुटू लागला. जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबरच दोन्ही मंत्र्यांनाही त्याने वश करून घेतले होते. राजालाही त्याचा वाटा देऊन आपल्या ताब्यात घेऊन टाकले होते.
कपट कौशल्य करून व गोडगोड बोलून त्याने राजाला विषयलोलूप अशा सर्व अधिकाऱ्यांना कुमार्गी बनवून सर्वांना शक्तिहीन, अकर्मण्य व दुर्व्यसनी बनवले आणि गुप्तपणे व झटपट आपली शक्ती वाढवून संपूर्ण राज्यावर आपला अंमल बसवला. अशा प्रकारे राजाचे सर्वस्व लुटले व शेवटी त्याला एक पकडून नजर कैदेत ठेवले. अगदी सिमिलर सेम कहाणी आपल्या इंग्रजांनी आपल्या भारतावरती जसा हे केला, ताबा मिळवला, त्याची कहाणी अगदी सेम आहे. त्याचप्रमाणे इंग्रजांनी जसा हळूहळू गोड बोलून व्यापाराच्या निमित्ताने आले आणि संपूर्ण भारत देशावरती त्यांनी ताबा मिळवला, भारत देश ताब्यात घेतला, सगळ्या राजांना आपल्या अधिकाराखाली आणलं. सेम गोष्ट आता आपल्याला जगदयालजींनी सांगितली. आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी लागू करून घ्यायच्या आहेत की आपल्या जीवनामध्ये कसे फसवून हे इंद्रियांचे भोग येतात, त्याच्यातून कामवासना, रजोगुण उत्पन्न होतात आणि पापांकडे आपण आकृष्ट होतो. आपली विवेक शक्ती नष्ट होऊन जाते, विवेक बुद्धी भ्रष्ट होऊन जाते आणि आपल्या हातून पापे घडतात आणि भोगातून अजून आसक्ती, आसक्तीतून अजून भोग, या सायकलमध्ये आपण फसत जातो. पुढचा पॅरेग्राफ. हा दृष्टांत आहे याचे स्पष्टीकरण असे समजावे. राजा चेतनसिंह हा जीवात्मा आहे, मुख्यमंत्री ज्ञानसागर बुद्धी आहे, सहकारी मंत्री चंचलसिंह हा मन आहे आणि मध्यपुरी राजधानी म्हणजे हृदय होय. 10 जिल्हाधिकारी म्हणजे 10 इंद्रिये होत, 10 जिल्हे म्हणजे 10 स्थाने आणि ठकांचा सरदार जगमोहन म्हणजे काम आहे. विषयभोगांच्या सुखाचे प्रलोभन म्हणजे सर्वांना लालूच दाखवले आहे. विषयभोगांमध्ये सापडून जीवात्म्यास खऱ्या सुखाच्या मार्गावरून च्युत करणे म्हणजे त्याला लुटणे होय. त्याचे ज्ञान झाकून पूर्णपणे मोहित करणे म्हणजेच त्याला मोहित करणे होय आणि त्याला मनुष्य जीवनाचा जो परमलाभ आहे त्यापासून वंचित होण्यास भाग पाडणे म्हणजे नजर कैदेत ठेवणे होय. सुंदर उदाहरण ते आपल्याला देत आहेत. तात्पर्य असे की कल्याणाच्या विरोधी असणारा दुर्जय शत्रू काम हा इंद्रिये, मन व बुद्धी यांना विषयभोगरूपी खोट्या सुखाची लालूच दाखवून त्या सर्वांवर आपला अधिकार गाजवून मन, बुद्धी व इंद्रिये यांच्याद्वारे विषय सुखरूपी लोभाने जीवात्म्याचे ज्ञान झाकून टाकतो व मोहमय अशा संसाररूपी कैदखान्यात टाकून देतो आणि परमात्म्याचा प्राप्तिरूप अशा वास्तविक धनापासून वंचित करून अमूल्य अशा मनुष्य जीवनाचा नाश करून टाकतो. सुंदर उदाहरण जगदयालजींनी आपल्याला दिलेलं आहे. आपल्या जीवनाला भगवद्गीता कशी लागू करून घ्यायची हे अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी ह्या उदाहरणातून समजावून दिलं. धन्यवाद. आपल्याला हे उदाहरण आवडलं नसेल किंवा समजलं नसेल तर आपण व्हिडिओ मागे घेऊन पुन्हा ऐकू शकता. मी तुम्हाला नेहमी विनंती करत असतो की हे व्हिडिओ पुन्हा ऐका. एकदा ऐकताना सगळं ऐकलं जात नाही. तुम्ही 10 वेळेला जेव्हा ऐकताल तेव्हा सगळे शब्द कानावर पडतील आणि त्यातलं काहीतरी 10%, 5%, 20% डोक्यात जाईल. त्यामुळे कामावर जाता जाता, प्रवास करताना, गाडी चालवताना म्हणजे कार चालवताना, नॉट टू व्हीलर, किंवा प्रवास करताना, स्वयंपाक करताना, घरातली कामं करताना, कंपनीत शक्य असेल तर कंपनीतली कामं करताना, जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य असेल पडल्या तेव्हा तुम्ही हे व्हिडिओ परत ऐका. काही नुकसान तर नक्की होणार नाही. झाला तर फायदाच होईल आणि चांगल्या 4 गोष्टी डोक्यामध्ये जातील. धन्यवाद या गीता प्रेस गोरखपूरचे आणि जगदयालजी गोयंदकाजी आणि अनुवाद करणारे कुलकर्णी साहेबांचे. पुढचा श्लोक 41वा श्लोक, त्याचा संबंध. अशा प्रकारे कामरूपी वैराचे अत्याचार व तो जेथे लपून अत्याचार करतो ती त्याची निवासस्थाने यांची ओळख करून दिल्यावर आता भगवंत त्या कामरूपी वैऱ्यास मारून टाकण्याची युक्ती सांगत आहेत व त्याला मारण्याची आज्ञा देत आहेत. आता उपाय सांगितला, आता त्याच्यावरची कृती कशी करायची ते आपल्याला भगवंत समजावून सांगतायत. 41वा श्लोक एक कटाक्ष टाकू आणि मग वाचूयात. तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीयेनं ज्ञान विज्ञान नाशनम. पुन्हा एकदा वाचतो. सुंदर श्लोक आहे. तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीयेनं ज्ञान विज्ञान नाशनम. 41व्या श्लोकाचा अर्थ. म्हणून हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक. पहिला प्रश्न 41व्या श्लोकावरचा. तस्मात आणि आदौ हे दोन्ही पदांचा उपयोग करून इंद्रियांना ताब्यात आणावे असे सांगण्याचे तात्पर्य काय आहे? उत्तर. तस्माद हे पद हेतुवाचक आहे. त्याच्याबरोबर आदौ या पदाचा उपयोग करून इंद्रियांना वश करण्यासाठी सांगून भगवंतांनी असे दर्शवले आहे की काम हाच सर्व अनर्थाचे मूळ आहे. हा प्रथमतः इंद्रियांमध्ये प्रवेश करतो आणि त्यांच्याकडून मन व बुद्धी यांना मोहित करून जीवात्म्यास मोहित करतो. मन, बुद्धी व इंद्रिये ही यांची निवासस्थाने आहेत. प्रथमतः
इंद्रियांवर आपला ताबा मिळवून व या कामरूपी शत्रूला अवश्य मारून टाकले पाहिजे. इंद्रियांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करून, ताबा मिळवून असं त्यांनी लिहिलेलं आहे. लगेच शक्य होणार नाही, आपल्याला प्रयत्न करत राहायचं, जीवनभर आयुष्यभर आपल्याला प्रयत्न करायचा आहे. इंद्रियांवर आपला ताबा मिळवून या कामरूपी शत्रूला अवश्य मारून टाकले पाहिजे. त्याची जी निवासस्थाने आहेत ती बंद केल्यानेच या कामरूप शत्रूस मारणे सोपे होते. त्याची जी निवासस्थाने आहेत त्यांची नाकेबंदी करूनच या कामरूपी शत्रूला मारणे सोपे होईल. म्हणून प्रथमतः इंद्रियांना आणि नंतर मनाला रोखले पाहिजे. आधी इंद्रियांना, शरीराला पहिलं रोखलं पाहिजे आणि नंतर मनाकडे गेलं पाहिजे. ही स्टेप्स आहेत, या स्टेप्स आहेत. एकदम एका दिवसात लावली हळद आणि झाला गोरा असं होणार नाही, किंवा झाली गोरी असं होणार नाही. आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढे जावं लागेल. हे खूप वेळेला ऐकून समजावून घ्यावं लागेल आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करावा लागेल. हळूहळू हळूहळू नक्की आपल्याला जमेल. पुढचा प्रश्न, इंद्रियांना कोणत्या उपायाने ताब्यात आणावे? उत्तर, अभ्यास व वैराग्य या 2 उपायांनी इंद्रिय ताब्यात येऊ शकतात. इंद्रियांना कसे ताब्यात आणायचे त्याचा हा प्रश्न आहे आणि उत्तर, अभ्यास व वैराग्य या 2 उपायांनी इंद्रिये ताब्यात येऊ शकतात. हेच 2 उपाय मनाला ताब्यात आणण्यासाठी सांगितले गेले आहेत. विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगाने होणारे राजस सुख आणि निद्रा, आळस व प्रमादजन्य तामस सुख यांना क्षणिक, नाशवंत व दुःखरूप समजून या लोकीच्या व परलोकीच्या सर्व भोगांपासून विरक्त होणे म्हणजे वैराग्य होय. आणि परमात्म्याचे नाव, रूप, गुण, चरित्र इत्यादींचे श्रवण, कीर्तन, मनन इत्यादींमध्ये आणि निस्वार्थ भावनेने लोकसेवेच्या कार्यांमध्ये इंद्रिये गुंतवणे व धारणा शक्तीने त्यांच्या क्रिया शास्त्रानुकूल बनवणे, तसेच स्वेच्छाचाराचा दोष उत्पन्न होऊ न देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास होय. या दोन्हीही उपायांनी इंद्रियांना व मनाला ताब्यात आणता येते. उत्तम कृती सांगितली, उपाय सांगितला त्यांनी. पुढचा प्रश्न, ज्ञान व विज्ञान या दोन्ही शब्दांचा येथे काय अर्थ आहे? उत्तर, आणि काम प्रश्नाचा दुसरा भाग, आणि काम त्यांचा नाश करतो असे सांगण्याचे तात्पर्य काय? उत्तर, भगवंतांच्या निर्गुण निराकार तत्वाचा प्रभाव, महात्म्य आणि रहस्य यांनी युक्त अशा यथार्थ ज्ञानास ज्ञान असे म्हणतात. भगवंतांच्या सगुण, निराकार आणि दिव्य साकार तत्वाची लीला, रहस्य, गुण, महत्व व प्रभाव यांनी युक्त अशा यथार्थ ज्ञानास विज्ञान असे म्हणतात. या ज्ञान विज्ञान यांच्या यथार्थ प्राप्तीसाठी हृदयामध्ये जी आकांक्षा निर्माण होते तिला महान कामरूपी शत्रू आपल्या मोहिनी शक्तीने सतत दडपत असतो. म्हणजे तो त्या आकांक्षेच्या जागृतीमुळे उत्पन्न होणाऱ्या ज्ञान विज्ञान यांच्या साधनांमध्ये विघ्न आणतो. त्यामुळे ते प्रकट होऊ शकत नाहीत. म्हणून काम हा त्यांचा नाश करतो असे म्हटले आहे. नाश या शब्दाचे 2 अर्थ होतात. एक म्हणजे अप्रकट करणे व दुसरा म्हणजे वस्तूचा अभाव करणे. येथे अप्रकट करून टाकणे या अर्थाने नाश या शब्दाचा उपयोग झालेला आहे. कारण पूर्वीच्या श्लोकांमध्ये ज्ञानास कामाने आवृत्त किंवा झाकलेले असे म्हटले आहे. ज्ञान व विज्ञान यांना समूळ नष्ट करण्याची शक्ती कामामध्ये नाही. कारण कामाची उत्पत्ती अज्ञानातून झालेली आहे. म्हणून एकदा का ज्ञान विज्ञान प्रकट झाले की अज्ञानाचा समूळ नाश होतो. मग ज्ञान विज्ञान यांच्या नाशाचा कोणताही प्रश्नच उरत नाही. 42व्या श्लोकाचा संबंध. पूर्वीच्या श्लोकात इंद्रियांना ताब्यात ठेवून कामरूप शत्रूला मारण्यास सांगितले आहे. यावर अशी शंका येते की इंद्रिये, मन व बुद्धी यांच्यावर कामाचा अधिकार आहे आणि त्यांच्याद्वारे कामाने जीवात्म्याला मोहित करून ठेवले आहे. तर अशा स्थितीत मनुष्य इंद्रियांना ताब्यात घेऊन कामास कसे मारू शकेल? ही शंका दूर करण्यासाठी भगवंत आत्म्याचे खरे स्वरूप सांगताना आत्मतत्वाची आठवण करून देत आहेत, आत्मबलाची आठवण करून देत आहेत. 42वा श्लोक या अध्यायातला सेकंड लास्ट श्लोक आहे, शेवटून दुसरा. एक कटाक्ष दाखवूया आणि मग वाचूयात. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सहा. पुन्हा एकदा वाचतो. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सहा. अर्थ 42व्या श्लोकाचा. इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियाहून मन पर आहे, मनाहून बुद्धी पर आहे आणि जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे तो आत्मा होय. सुंदर आपल्याला भगवद्गीतेतले खूप सुंदर ज्ञान इथून मिळतंय. धन्यवाद पुन्हा एकदा गीता प्रेस गोरखपूर, जगदयालजी गोविंदका आणि कुलकर्णी साहेब आणि हे पुस्तक आणि आपला उपक्रम, त्यांचे धन्यवाद.
प्रश्न पहिला 42व्या श्लोकावरचा, इंद्रिय ही स्थूल शरीरापेक्षा पर आहेत म्हणजे वरची आहेत असे सांगितले आहे, ही गोष्ट मानण्यास काय आधार आहे? उत्तर, कठोपनिषदात. बघा, आता आपण फक्त भगवद्गीता शिकत नाही, आपण बराच सारा, अगदी सुरुवातीचा भाग आठवा. जगदयालजींनी ही टीका लिहिण्यासाठी किती ग्रंथांचा वापर केलेला होता आणि अभ्यास केलेला होता. त्या सगळ्या ग्रंथांमधलं ज्ञान आपल्याला केवळ एका या भगवद्गीतेच्या मराठी उपक्रमातून मिळतं आहे. त्यामुळे हा उपक्रम अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे. फक्त भगवद्गीता नाही तर आपल्याला बरंचसं ज्ञान यातून मिळतंय. कठोपनिषदात शरीरास रथ व इंद्रियांना घोडे असे म्हटले आहे. त्यापेक्षा रथापेक्षा घोडे श्रेष्ठ व चेतन असतात आणि ते रथाला आपल्या मर्जीप्रमाणे घेऊन जाऊ शकतात. अशा प्रकारे इंद्रियच स्थूल देहास म्हणजे पाहिजे तिथे घेऊन जाऊ शकतात किंवा जातात, कारण तो शरीरापेक्षा बलवान व चेतन असतात. स्थूल शरीर दिसून येते पण इंद्रिये दिसून येत नाहीत, म्हणून त्यांच्यापेक्षा सूक्ष्मच असतात. स्थूल शरीर हे रथ आहे आणि इंद्रिय त्याची घोडा आहेत. स्थूल शरीर दिसून येतं, इंद्रिय दिसून येत नाहीत आणि म्हणून ती सूक्ष्म असतात असं म्हटलेलं आहे. याशिवाय स्थूल शरीरापेक्षा इंद्रियांची श्रेष्ठता, सूक्ष्मता व बलवत्ता प्रत्यक्षही दिसून येते. पुढचा प्रश्न, कठोपनिषदात म्हटले आहे की इंद्रियांपेक्षा अर्थ पर आहे, अर्थापेक्षा मन पर आहे, मनापेक्षा बुद्धी पर आहे आणि बुद्धीपेक्षा महत्त्व पर आहे. समबुद्धिरूप महत्त्वापेक्षा अव्यक्त हे पर आहे आणि अव्यक्तापेक्षा पुरुष पर आहे. या पुरुषापेक्षा पर अर्थात श्रेष्ठ व सूक्ष्म असे काहीही नाही. सर्वांची अंतिम मर्यादा हीच आहे, हीच परमगती आहे. परंतु भगवंतांनी येथे अर्थ, महत्त्व व अव्यक्त सोडून सर्व सांगितले आहे. त्याचे तात्पर्य काय? आता कठोपनिषद आणि भगवद्गीता यांचं को रिलेशन ते आपल्याला सांगतायत किंवा फरक सांगतायत किंवा आपल्याला महत्त्व समजावून सांगतायत. भगवंतांच्या म्हणण्याचं महत्त्व समजावून सांगतायत, भावार्थ समजावून सांगतायत. भगवंतांनी येथे या प्रकरणाचे वर्णन सार रूपाने केलेले आहे, म्हणून त्या तिन्हींचे नाव घेतलेले नाही. कारण कामाला मारण्यासाठी अर्थ, महत्त्व आणि अव्यक्त यांची श्रेष्ठता सांगण्याची काही गरज नाही. येथे फक्त आत्म्याचेच महत्त्व दाखवायचे आहे. पुढचा प्रश्न, कठोपनिषदात इंद्रियांपेक्षा अर्थांना पर म्हणजे श्रेष्ठ असे कसे म्हटले आहे? उत्तर, तेथे अर्थ या शब्दाचा भावार्थ पंच तन्मात्रा असा आहे. तन्मात्रा हे इंद्रियांच्या पेक्षा सूक्ष्म आहेत, म्हणून त्यांना पर असे म्हणणे योग्यच आहे. पुढचा प्रश्न, येथे भगवंतांनी इंद्रियांच्या पेक्षा मनाला आणि मनापेक्षा बुद्धीला पर अर्थात श्रेष्ठ, सूक्ष्म व बलवान म्हटले आहे. परंतु दुसऱ्या अध्यायात म्हटले आहे की प्रयत्न करणाऱ्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही प्रमथन स्वभावाची इंद्रिय जबरदस्तीने हरण करतात. तेथे असेही म्हटले आहे की विषयांमध्ये इंद्रिये वावरणारी असतात. त्यांपैकी ज्या एका इंद्रियाबरोबर मन असते ते एकच इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते. या वचनावरून मनांपेक्षा इंद्रियांचे प्राबल्य सिद्ध होते आणि मनाचे सहाय्य मिळाल्यामुळे बुद्धीपेक्षाही इंद्रियांचे प्राबल्य सिद्ध होते. अशा प्रकारे पहिल्यात व दुसऱ्यात विरोध असल्यासारखा वाटतो. याचे समाधान कसे करता येईल? उत्तर, कठोपनिषदात त्या रथाच्या दृष्टांताने हा विषय व्यवस्थित समजावून दिला गेला आहे. तेथे असे म्हटले आहे की आत्मा हा रथी आहे, बुद्धी त्याचा सारथी आहे, शरीर रथ आहे, मन लगाम आहे, इंद्रिय घोडे आहेत आणि शब्दादी विषयच मार्ग आहेत. वास्तविक रथीच्या ताब्यात सारथी, सारथ्याच्या ताब्यात लगाम आणि लगामाच्या ताब्यात घोडे असणे हे बरोबर होय. पण ज्याचा बुद्धिरूपी सारथी विवेक ज्ञानाने सर्वस्वी शून्य आहे, ज्याने मनरूपी लगाम व्यवस्थित पकडलेला नाही, अशा जीवात्मारूपी रथीचे इंद्रियरूपी घोडे उच्छृंखल होऊन दुष्ट घोड्यांप्रमाणे जबरदस्तीने त्याला उलट्या मार्गावर विषयावर घेऊन जाऊन खड्ड्यात घालतात. यावरून असे सिद्ध होते की जोपर्यंत बुद्धी, मन आणि इंद्रिये यांच्यावर जीवात्म्याचे आधिपत्य नसते आणि तो आपले सामर्थ्य विसरून त्यांच्याच ताब्यात राहतो, तोपर्यंत इंद्रिये ही मन आणि बुद्धी यांच्याशी दगलबाजी करून सर्वांना जबरदस्तीने उलट मार्गावर फरफटत नेतात. म्हणजे इंद्रिये प्रथमतः मनाला विषय सुखाचे प्रलोभन दाखवून त्याला आपल्याकडे वळवून घेतात आणि मन, इंद्रिये बुद्धीला वळवतात आणि हे सर्व मिळून आपल्या आत्म्याला आपल्या ताब्यात घेतात. आता इथे वरती एक स्टार आलेला होता आणि टीप दिलेली आहे, ती टीप खाली आहे, आपण टीप नंतर वाचूयात. इथे दुसरी टीप आलेली आहे, दुसरा स्टार आलेला आहे. मन लगाम नियमानुसार ज्याच्या अधीन आहे त्याचे इंद्रियरूपी घोडे सुद्धा उत्तम घोड्यांच्या ताब्यात असतात. असे मन, बुद्धी आणि इंद्रिये यांनी संपन्न असलेल्या
पवित्र आत्मा असा मनुष्य जेथे मेल्यावर परत येत नाही अशा परमपदास पोहोचतो. दुसरा स्टार. आता त्यांचा अर्थ बघूयात. खाली एक श्लोक दिलाय त्यांनी पहिल्यांदा. आत्मान रथिनम विद्धी शरीर रथमेव तू बुद्धिम सारथिम विद्धी मनः प्रग्रह मेवच इंद्रियाणी हयाना ह्युर्विषया तेषु गोचरान आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोगते त्या हुर्मनीषिणः. कठोपनिषदामधला श्लोक आहे. मी पहिल्यांदाच वाचला जीवनामध्ये, त्यामुळे वेळ लागला, क्षमा असावी. अर्थ आहे, तू आत्म्यास रथी व शरीरास रथ समज आणि बुद्धीला सारथी व मनाला लगाम असे समज. विवेकी पुरुषांना इंद्रिय घोडे असेही म्हणतात आणि विषयांना त्यांचे मार्ग असे म्हणतात. तसेच शरीर इंद्रिये आणि मन यांनी युक्त असलेल्या आत्म्यास भोगता असे म्हणतात. आता स्टारचा अर्थ अजून एक श्लोक दिलेला आहे किंवा प्लसचा अर्थ. यस्त्वविज्ञानवान भवत्ययुक्तेन मनसा सदा तस्रेंद्रियाण्यवश्यानि दुष्टास्वा इव सारथेः. यस्त्वविज्ञानवान भवत्यमनस्कः सदा शुचिः न स तत्पदमात्नोति ससारम अधिगच्छति. कठोपनिषद. अर्थ, परंतु जो बुद्धिरूपी सारथी नेहमी अविवेकी असंयमित चित्ताने युक्त असतो, ज्याप्रमाणे सारथ्याच्या ताब्यात दुष्ट घोडे राहत नाहीत त्याप्रमाणे इंद्रिय त्याच्या ताब्यात राहत नाहीत. आणि जो बुद्धिरूपी सारथी विज्ञानवान नसतो, ज्याचे मन निगृहीत नाही आणि जो नेहमी अपवित्र आहे, तो हे पद प्राप्त करून घेऊ शकत नाही, तर तो संसार चक्रात भरकटत राहतो. स्टारचा अजून एक श्लोक. यस्तु विज्ञानवान भवती युक्तेन मनसा सदा यस्त्रेंद्रियाणि वश्यानि सदभ्रा इव सारथेः. यस्तु विज्ञानवान भवती समनस्कः सदा शुचिः सतु तत्पदमाप्नोति यस्माद् भूयो न जायते. कठोपनिषद पुन्हा एकदा. परंतु जो बुद्धिरूपी सारथी विवेकशील कुशल व समाहित चित्त आहे, त्याच्या ताब्यात इंद्रिये तशी राहतात की जसे सारथ्याच्या ताब्यात उत्तम प्रशिक्षित घोडे राहतात. आणि जो विज्ञानवान शत्रू आहे, निगृहीत मनाचा आहे आणि जो नेहमी पवित्र असतो, तो ते पद प्राप्त करून घेतो, जेथून तो पुन्हा उत्पन्न होत नाही, म्हणजे मनुष्य त्याला पुनर्जन्म मिळत नाही. गीतेमध्ये जिंकलेल्या मन, बुद्धी व इंद्रिये यांनी युक्त आपल्या आत्म्यास मित्र, तर ज्याचे मन, बुद्धी व इंद्रिये यांना जिंकलेले नाही, अशा आपल्या आत्म्याला शत्रू समान म्हटले आहे. म्हणून न जिंकलेली इंद्रिये ही खरे तर मनबुद्धीपेक्षा दुबळी असतानाही प्रबळ असतात. अशा आशयाचे कथन दुसऱ्या अध्यायात आहे आणि तेथे वास्तविक त्यांची स्थिती सांगितलेली आहे. म्हणून पहिल्या व दुसऱ्या विधानात कोणताही विरोध नाही. पुढचा प्रश्न 42व्या श्लोकावरचा. येथे परतः या पदाचा अर्थ अत्यंत पर असा केला गेला आहे, त्याचे तात्पर्य काय? उत्तर. कठोपनिषदात जेथे हा विषय आलेला आहे तेथे बुद्धीपेक्षा पर महत्त्व, त्याच्यापेक्षा पर अव्यक्त आणि अव्यक्तापेक्षाही पर पुरुष असल्याचे म्हटले आहे. तसेच तेथे असेही म्हटले आहे की हीच पराकाष्ठा होय, म्हणजे परत्वाची शेवटची सीमा होय, याच्यापेक्षा पर असे काहीही नाही. त्याच श्रुतीची भावना स्पष्ट दाखवण्यासाठी येथे परतः याचा अत्यंत पर असा अर्थ केला गेला आहे. आत्मा हा सर्वांचा आधार, कारण प्रकाशक व प्रेरक आणि सूक्ष्म, व्यापक, श्रेष्ठ आणि बलवान असल्यामुळे त्याला अत्यंत पर म्हणणे योग्यच होईल. बघा, आपण गुगलवरती सुद्धा हे संस्कृत श्लोक टाकून त्याचा अर्थ बघू शकतो, किंवा अर्थ नाही, ट्रान्सलेशन बघू शकतो किंवा भाषांतर बघू शकतो. पण भाषांतर म्हणजे गीता समजावून घेणं नाहीये. भावार्थ आपण जे ह्या उपक्रमात समजावून घेत आहोत ते समजावून घेणं म्हणजे भगवद्गीता समजणं आहे असं मला वाटतं. नुसतं भाषांतर वाचून गीता मला तरी समजणार नाही याची मला खात्री आहे. पुढचा प्रश्न. येथे कामाचं प्रकरण चाललेले आहे. पुढील श्लोकामध्ये भगवंत कामास मारण्यास सांगत आहेत, म्हणून श्लोकामध्ये 6 हे पद कामाचे वाचक मानण्यास काय हरकत आहे? उत्तर. येथे कामाला मारण्याचे प्रकरण नक्कीच आहे, परंतु त्याला श्रेष्ठ म्हणण्याचे प्रकरण नाही. त्याला मारण्याची ताकद आत्म्यामध्ये विद्यमान आहे. माणसाने जर आत्मबल ओळखले तर तो बुद्धी, मन व इंद्रिये यांच्यावर सहजपणे आपला पूर्ण अधिकार गाजवून कामाला मारू शकतो. ही गोष्ट समजावण्यासाठी हा श्लोक सांगितला आहे. जर इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा काम हा श्रेष्ठ मानला तर त्यांच्याद्वारा कामास मारण्यासाठी सांगणे हे असंगत होईल. याशिवाय या पदाचा अर्थ काम असा मानणे हे कठोपनिषदाच्या वर्णनाच्या विरुद्ध जाईल. म्हणून 6 हे पद
काम याचे वाचक नव्हे, परंतु दुसऱ्या अध्यायामध्ये ज्याला उद्देशून म्हटले आहे की रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते, त्या परतत्वाचे म्हणजे नित्य शुद्ध बुद्ध स्वरूप परमात्म्याचेच वाचक आहे. शेवटचा श्लोक या अध्यायातला. संबंध आता भगवंत पूर्वीच्या श्लोकातील वर्णनाप्रमाणे आत्म्याला सर्वश्रेष्ठ समजून कामरूपी वैर्यास मारण्याची आज्ञा देत आहेत. कामरूपी वैर्यास मारण्याची आज्ञा तिसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. अर्थ बघूयात 43व्या श्लोकाचा. अशा प्रकारे बुद्धीतून पर अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून, हे महाबाहो, तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक. पहिला प्रश्न 43व्या श्लोकावरचा. येथे आत्मा हा बुद्धीपेक्षा पर आहे असे समजून कामाला मारण्यासाठी सांगण्याचे तात्पर्य काय आहे? उत्तर. मनुष्यांचे ज्ञान अनादिक कालापासून अज्ञानाने झाकलेले आहे. त्यामुळे माणसे आपले आत्मस्वरूप विसरून जातात आणि स्वतः श्रेष्ठ असतानाही आपली शक्ती विसरून कामरूपी वैर्याच्या ताब्यात जातात. लोकप्रसिद्धीद्वारा आणि शास्त्रांकडून ऐकूनही लोक आत्म्याला वास्तविक श्रेष्ठ मानत नाहीत. जर त्यांनी आत्मस्वरूप व्यवस्थित जाणून घेतले तर रागरूपी कामाचा सहजच नाश होऊन जाईल. म्हणून आत्मस्वरूप जाणणे हाच कामाला मारण्याचा उपाय आहे. यासाठी भगवंतांनी आत्म्यापेक्षा बुद्धीला अत्यंत श्रेष्ठ सांगून कामास मारण्यासाठी सांगितले आहे. आत्मतत्व फारच गूढ आहे. महापुरुषांनी समजावून सांगितल्यास एखादा सूक्ष्मदर्शी मनुष्यच ते समजू शकतो. कठोपनिषदात म्हटले आहे की सर्व भूतांच्या मध्ये लपलेला हा आत्मा त्यांना प्रकटपणे दिसत नाही. केवळ सूक्ष्मदर्शी पुरुषच अत्यंत तीक्ष्ण व सूक्ष्म बुद्धीने त्याचा साक्षात्कार करू शकतो. पुढचा प्रश्न. येथे आत्मानमचा अर्थ मन व आत्मना याचा अर्थ बुद्धी असा कोणत्या कारणामुळे केला गेला आहे? उत्तर. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी आणि जीव या सर्वांचाच वाचक आत्मा हा शब्द होय. त्यापैकी सर्वप्रथम इंद्रियांना ताब्यात घ्यावे असे 41व्या श्लोकात सांगून टाकले आहे. शरीर हे इंद्रियांच्या अंतर्गत आलेच. जीवात्मा हा स्वतःच ताब्यात घेणारा बलवान म्हटले आहे. आता राहिले मन व बुद्धी, आणि बुद्धीला मनापेक्षा बलवान म्हटले आहे, म्हणून तिच्याद्वारा मनाला वश केले जाते. म्हणून आत्मानम याचा अर्थ मन आणि आत्मना याचा अर्थ बुद्धी असा केलेला आहे. पुढचा प्रश्न. बुद्धीने मनाला वश करण्याची काय पद्धत आहे? बुद्धीने मनाला वश करण्याची काय पद्धत आहे? उत्तर. भगवंतांनी 6व्या अध्यायामध्ये मनाला वश करण्यासाठी अभ्यास व वैराग्य हे 2 उपाय सांगितले आहेत. प्रत्येक इंद्रियाच्या विषयामध्ये मनुष्याला स्वाभाविक आसक्ती व द्वेष असतो. विषयांशी इंद्रियांचा संबंध येताना जेव्हा जेव्हा आसक्ती द्वेषाची वेळ घेते तेव्हा तेव्हा मोठी सावधगिरी बाळगून बुद्धीने विचार करीत आसक्ती द्वेषाच्या ताब्यात न जाण्याचा प्रयत्न केला तर क्रमशः आसक्ती द्वेष कमी होत जातात. येथे बुद्धीने विचार करून इंद्रियांना भोगांमध्ये होणारे दुःख व त्यातील दोष यांचे वारंवार दर्शन घडवून मनामध्ये त्यांच्याविषयी नावड उत्पन्न करणे म्हणजे वैराग्य होय. आणि व्यवहार करताना स्वार्थत्यागाचा प्रयत्न करीत राहणे व ध्यान करताना मनाला परमेश्वराच्या चिंतनात लावण्याचा प्रयत्न करीत राहणे, तसेच मनाला भोगांच्या प्रवृत्तीपासून हटवून त्याला परमेश्वराच्या चिंतनास वारंवार लावणे म्हणजे अभ्यास होय. पुढचा प्रश्न. जर आत्मा स्वतःच सर्वात प्रबळ आहे तर मग बुद्धीने मनास वश करून कामास मारावे असे भगवंतांनी का म्हटले आहे? आत्मा स्वतःच कामरूपी मोठ्या शत्रूस मारू शकत नाही काय? उत्तर. आत्म्यामध्ये नक्कीच अनंत बळ आहे. तो कामाला मारू शकतो. वस्तुतः त्याचे बळ मिळाल्यामुळे सर्व बलवान आणि क्रियाशील होतात, परंतु तो आपले महान बळ विसरतो. ज्याप्रमाणे एखादा प्रबळ शक्तिशाली सम्राट अज्ञानामुळे आपले सामर्थ्य विसरून आपल्यापेक्षा पूर्ण बलहीन व क्षुद्र नोकर चाकरांच्या मुठीत जाऊन त्यांचे म्हणणे मान्य करतो, त्याप्रमाणेच आत्माही स्वतःला बुद्धी, मन व इंद्रिये यांच्या अधीन समजून त्यांच्या कामप्रेरित व उच्छृंखल तसेच मन मानेल तशा कार्यांना मुक मान्यता देतो. त्यामुळे मन, बुद्धी व इंद्रिये यांच्यामध्ये दडलेला काम हा जीवात्म्यास विषयांचे प्रलोभन दाखवून त्याला प्रपंचामध्ये गुंतवून टाकीत असतो. जर आत्मा आपले स्वरूप समजून घेऊन आपली शक्ती जाणून बुद्धी, मन व इंद्रिये यांना रोखून धरील तर त्यांना मन मानेल तसे कार्य करण्याची परवानगी न देईल आणि चोराप्रमाणे दडून राहिलेल्या कामाला बाहेर हाकलण्याची निश्चयाने जर आज्ञा देईल तर बुद्धी, मन व इंद्रिये यांच्यात अशी शक्ती नाही की ते काही करू शकतील. तसेच कामामध्ये असे सामर्थ्य नाही की तो क्षणभर तेथे टिकू शकेल. आत्म्याकडून सत्ता, स्फूर्ती व शक्ती घेऊन त्याच्या जोरावर बलवान होऊन हे सर्वजण त्यालाच दडपून टाकून
वाटेल ते करीत आहेत, हे खरोखर आश्चर्य आहे. म्हणून आत्म्याने स्वतःचे स्वरूप आणि शक्ती यांना ओळखून बुद्धी, मन व इंद्रिये यांना ताब्यात ठेवणे हे गरजेचे आहे. यांच्यातच काम राहतो व त्यामुळेच हे सर्व उच्छृंखल होत असतात. म्हणून त्यांच्यावर ताबा मिळवला की काम हा सहजपणे मरू शकतो. अक्रिय आत्म्याने कामास मारण्याचा वस्तुतः हाच मार्ग आहे. म्हणून बुद्धीने मनावर ताबा मिळवून कामास मारावे असे सांगितले आहे. पुढचा प्रश्न, कामरूपी वैर्याला दुर्जय म्हणण्याचा आशय काय आहे किंवा भावार्थ काय आहे? उत्तर, वस्तुतः कामात कोणतेही बळ नाही. तो आत्म्याच्या बळामुळे बलवान झालेल्या बुद्धी, मन व इंद्रिये यांच्यामध्ये राहण्यासाठी जागा मिळाल्यामुळे त्यांच्या बळावर बलवान झालेला आहे. जोपर्यंत बुद्धी, मन व इंद्रिये ही आपल्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत त्यांच्याकडून आत्म्याचे बळ कामाला मिळत असते. म्हणून काम हा अत्यंत प्रबळ मानला जातो आणि म्हणून त्याला दुर्जय असे म्हटले गेले आहे. परंतु जोपर्यंत आपला आत्मा आपले स्वरूप जाणून बुद्धी, मन व इंद्रिये यांना आपल्या ताब्यात आणत नाही तोपर्यंत कामाचे हे दुर्जयत्व असते. म्हणून आपण मन, इंद्रिय, बुद्धी यांना ताब्यात आणलं तर कामावरती आपण विजय मिळवू शकतो. आत्मा हे करत नाही, आपल्याला केलं पाहिजे. पुढचा प्रश्न, येथे महाभाव हे संबोधन वापरण्याचे तात्पर्य काय? उत्तर, महाभाव हा शब्द लांब हाताच्या बलवान पुरुषाचा वाचक आहे आणि तो शौर्यसूचक असा शब्द आहे. भगवान श्रीकृष्ण कामाला दुर्जय असे म्हणून आणि त्याला मारण्याची आज्ञा देत अर्जुनाला महाबाहो या नावाने संबोधित करीत आहेत. त्याला आत्म्याच्या अनंत शक्तीची आठवण करून देत आहेत. त्याचबरोबर असेही सूचित करीत आहेत की समस्त अनंताचिंत्य दिव्य शक्तीचे मी भांडार आहे. माझ्या शक्तीचा एक क्षुद्रसा अंश मिळाल्याने देव व लोकपाल संपूर्ण विश्वाचे संचालन करतात आणि माझ्या शक्तीचा कोटिकालांश लाभल्यामुळे जीव अनंत शक्ती संपन्न बनू शकतो. असा तो स्वतः मी जेव्हा तुला कामास मारण्यास समर्थ असा शक्ती संपन्न समजून आज्ञा देत आहे तेव्हा काम कितीही दुर्जय आणि कितीही दुर्धर्य असले तरी वैरी जरी असला तरी तू फार सावधपणे त्याला मारून त्याच्यावर विजय मिळवू शकतोस. या अभिप्रायाने येथे महाबाहो हे संबोधन वापरले आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. अशा रीतीने आपला भगवद्गीतेमधला 3रा अध्याय अभ्यासून संपला आहे. माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की हे भाग ह्या आपल्या उपक्रमातला प्रत्येक भाग वारंवार ऐका. काम करताना, प्रवास करताना, झोपताना, स्वयंपाक करताना, ऑफिसमधलं शक्य असेल तर काम करताना, जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेला हे व्हिडिओ पुन्हा ऐका. एकदा ऐकून सगळं काही ऐकलं जात नाही, ऐकलं गेलं तर ते डोक्यात जात नाही, त्यातलं बरंचसं उडून जातं. जेव्हा आपण वारंवार हे व्हिडिओ ऐकतो त्यावेळेला आपल्याला नवीन त्यातनं काहीतरी शोध लागत जातात. शोध लागलेले विसरले जातात. नवीन पुन्हा एकदा ऐकल्यानंतर ते रिफ्रेश होतात. असा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी हा उपक्रम किंवा माझे सर्व उपक्रम माझ्या स्वतःसाठी करत असतो. मी हे स्वतः हे व्हिडिओ बराचदा परत ऐकत असतो. गाडीत जाताना मी वारंवार हे व्हिडिओ ऐकत असतो आणि मला बरंच काही या उपक्रमातून शिकायला मिळतं आहे. त्यामुळे तुम्ही हे सर्व व्हिडिओ पुन्हा ऐका, ही तुम्हाला नम्र विनंती आहे. आता व्हिडिओ पुन्हा ऐकायचे कसे किंवा एकामागोमाग ऐकायचे कसे, तर सोपी आयडिया आहे. माझ्या चॅनलच्या नावाला क्लिक करा किंवा लोगोला क्लिक करा. आतमध्ये प्लेलिस्ट नावाचं बटन दिसेल उजव्या बाजूला. त्या प्लेलिस्ट नावाच्या बटनाला क्लिक करा. तिथे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खाली मराठी भाष्य वाचन, भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची माझी प्लेलिस्ट मिळेल. त्या प्लेलिस्टला क्लिक केलं की तुम्हाला पहिल्या भागापासून आतापर्यंतचे 19 भाग तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये सलग एकामागोमाग सुद्धा ऐकता येतील, रिपीट सुद्धा ऐकता येतील. तर त्या प्लेलिस्टचा वापर अवश्य करा. आणि आपली नेहमीची विनंती की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. एक छोटीशी कॉमेंट अवश्य करा. छोटी मोठी जशी करायची असेल तशी करा, पण आपली कॉमेंट मला खूप प्रकारे मदत करणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे भगवद्गीतेचं ज्ञान किंवा ही रुची किंवा गोडी पोचण्यासाठी आपले लाईक्स, आपले व्ह्यूज आणि आपली कॉमेंट्स मला खूप मदत करणार आहेत. त्यामुळे एक छोटीशी का विना कॉमेंट अवश्य करा. कॉमेंट करायला पैसे लागत नाहीत. कॉमेंट अवश्य करा, ही प्रार्थना आहे. माझा केदार सीकर सनातन संस्कार चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईब किंवा फॉलो करा, ही सुद्धा आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग आपण पुढच्या 21व्या भागामध्ये भेटूया, जिथे आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी. धन्यवाद.